नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 20 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऐश्वर्याला समजतं की जानकी हे जग सोडून गेली आहे. मायाने तिला मारून टाकले. ऐश्वर्या खूप भडकते. ऐश्वर्या म्हणते, माया बाद झालं. आता मी जानकीची शपथ घेऊन सांगते, ही ऐश्वर्या तुला सोडणार नाही. ऐश्वर्या मायाला मारून टाकण्यासाठी तिचा पत्ता काढण्यासाठी घराबाहेर पडते. तर इथे जानकीच्या घरातले सगळे जानकीकडे येतात. जानकी मेलेलं बघून सगळे रडत असतात. आणि तेवढ्यात सारंगचा फोन वाजतो. ओवीचा फोन आलेला असतो. सारंग ओवीचा फोन तो स्पीकरवर टाकतो आणि सगळ्यांना ऐकवतो. ओवी म्हणत असते, आई मी तुझी ओवी, बोल ना माझ्याशी, कुठे आहेस तू? आई बोल ना. ओवी आई आई करत असते आणि ओवीचे आई आई हे शब्द जानकीच्या कानावर पडतात आणि जानकी उठून बसते. ओवीचा एक फोन आल्यावर मेलेली जानकी जिवंत झाली हे बघून सगळ्यांना खूप छान वाटतं. आता जानकी ऐश्वर्या मायाची कशी वाट लावतायत हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की माया जानकी यांच्यामध्ये खूप मारामारी होते. जानकी मायाला ढकलून देते आणि मायाच्या हाताला तिथे असलेला चाकू लागतो. इथे जानकी ओवीकडे जाण्याचा प्रयत्न करते आणि माया तेवढंच जानकीला आपल्याजवळ खेचते आणि तिच्या पोटात चाकू खुपसते. जानकीला चाकू लागताच ती मरण पावते. जानकी खाली कोसळते आणि तिथेच मरून जाते. माया ओवीला आपल्या खांद्यावर टाकून तिथून निघून जाते. माया जाताच ऋषिकेश तिथे येतो. ऋषिकेश जानकीला त्या अवस्थेत बघतो. ऋषिकेश जानकीला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. डॉक्टर जानकीला तपासतात आणि बाहेर येतात. डॉक्टर ऋषिकेशला सांगतात की त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे, खूप रक्त गेले. आम्ही ट्रीटमेंट चालू करतो पण शक्यता नाही आहे. काही केलं तरी त्या वाचू शकत नाही. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. ऋषिकेश खूप रडायला लागतो. तो डॉक्टरांना विनवण्या करतो आणि जानकीला वाचवण्यासाठी प्रयत्न करा म्हणून सांगतो. डॉक्टर जानकीचं ऑपरेशन करत असतात आणि तेवढ्यात ऋषिकेशला नानांचा फोन येतो. नाना विचारतात, ऋषिकेश अरे कुठे आहेस तू? जानकी कुठे? तुला भेटली का ती? ओवीचं काय झालं? ऋषिकेश काहीच बोलत नाही. तो फक्त रडतो आणि जानकी आपल्या डोळ्यासमोर जाताना त्याला दिसते. ऋषिकेश मोठ्याने जानकीच्या नावाने किंचाळतो. घरातल्या सगळ्यांना जे कळायचे ते कळून जातं आणि सगळेच रडायला लागतात. सारंग स्वतःलाच दोष द्यायला लागतो. सारंग म्हणतो, हे सगळं होतंय ना ते फक्त माझ्यामुळे होते. नाना मला मारून टाका, नाहीतर मला या घरातून हाकलून लावा. मीच ओवीला त्या मायाकडे सोपवून आलो. मीच आंधळा विश्वास ठेवला. आता मी काय करायचं? माझी वहिनी नाही तर मी काय करायचं? सारंग खूप रडत असतो. घरातले त्याला समजवतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो.